हॅलो, हाय फ्रेंड. मी बनवत आहे शेपूची भाजी. शेपूची भाजी बनवताना पहिलं टाकलं जिरं, लसूण चिरूनच टाकला होता बरं का. नंतर टाकलं मी मिरची, चांगली परतू घेतल्याच्या नंतर चवीनुसार घालायचं मीठ. जास्त मीठ पडन तर होईन खारट. नंतरून परत घातली थोडीशी हळद. हळद घालून झाल्याच्या नंतर मी टाकली मुगाची डाळ. मला मुगाची डाळ आवडते म्हणून मी मुगाची डाळ घातली. आणि या भाजीला तेल थोडं जास्तच घालायचं बरं का. तेल घातली की भाजी कशी अशी चवदार लागते. मग टाकला थोडा शेंगदाण्याचं कूट. परत एकदा चांगलं परतू घेतलं. चांगलं परतली की भाजीला जरा टेस्ट येते. नंतरून मग घालायची शेपूची भाजी. थोडा कूट जास्त टाकत होते. मध्ये आधी थोडा कूट टाकत होते. परत परतू घेतलं. शेंगदाण्याचा कूट परतला ना मग अशी चांगली लागते भाजी. मग टाकली शेपूची भाजी. आणि तिथं दिसत आहे वरती माझा कट्टा आहे, तर तिथं जागा आहे मसाला वगैरे ठेवण्यासाठी. मसाल्याचा डब्बा वगैरे असतो, चार्जर वगैरे लावायला, म्हणजे नाही का बोर्ड वगैरे आहे. माचीस आहे, तर ते गॅस कधी कधी पेटला नाही तर म्हणून माचीस ठेवलेली आहे. वरती पण अशा भरपूर वस्तू बसतात बरं का. पण कसं आहे, हॉलच्या दरवाजामधनं समोरून बाहेरनं ते सगळं दिसतं. त्याच्यामुळे वर वस्तू कट्ट्यावर ठेवत नाही मी. फक्त जे नाही दिसत ते साईडला ठेवते. दूध वगैरे तापवल्याचं पातेलं वगैरे आहे. आणि हंडा आहे, ते कशासाठी? पाण्यासाठी आहे. कारण की घरी कोणी नसले की मला पाणी भरून ठेवावं लागतं. कधी प्यायच्या पाण्याची प्रॉब्लेम येते ते सांगता येत नाही. नळाला कधी पण पाणी जाऊ शकतं. घरी नसल्यामुळं मग पाणी हे लागतंच.